एकदा बोला ना, गाडी कशी दिसते? गाडी एकदम ओके, एकदम सेक्सी दिसते. खूप खूप धन्यवाद. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अशा प्रकारे. ओम साई राम, ओम साई, ओम साई राम. तर गाईस फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे अशा प्रकारे. पप्पा पण भेटलेला आहे आम्हाला. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. आणि आज एक खूपच चांगला दिवस आहे माझ्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी काय सगळेच दिवस सारखेच असतात, म्हणजे चांगले असतात. पण आजचा दिवस म्हणजे आम्ही चाललो शिर्डीला. तुम्हाला बोललेलो मी काल. सो शिर्डीला चाललो आहे. तर त्यात आता मंदिरात पण चाललो आहे, परत हनुमानाच्या मंदिरात चाललो आहे. मग शिर्डीला एकदम फॅमिली, एकदम मज्जा. आज मज्जा. आम्ही स्टे करणार आहे तिकडं. मग उद्या आम्ही दुपारी किंवा मग सकाळी निघू आम्ही एकदम शिर्डीची फुल फॅमिली. तर एकदम मज्जा करणार आहे आज. सो पहिले आपण जाऊया मंदिरात. भगवान को मिल के आते, उसके बाद नाश्ता पानी क्या है वो देखते. चलो जाते. तर गाईस जस्ट घरी आलो मंदिरातून. आता नाश्ता करतो. गाडी धुवायच्या आत बोललो शिर्डीला जायच्या, असं बोललो. आज गाडी एकदम प्रॉपर वॉश करू, आतून बाहेरून एकदम क्लीन करू गाडी आज. सो नाश्ता करून घेऊ आता. मला हे असलं काही येत नाही. आता आत्ता लवकर मला घरात येऊ द्या. आग्रा कुठे चालला? स्कूलला वरून आलो. ह्याची मीटिंग झाली आता. आरू आणि रितूला इथला घ्यायला. कोण योग्य आहे का? मीटिंगला गेलं काय? नाही, जाऊन आलो आता. ह्यांच्यासाठी थांबलो. याची मीटिंग आत्ताच झाली, 10 मिनिटं झाली. मी जाऊ का मीटिंगला? टीचर गाईज मीटिंगला जायची होती. तर यो बघ ना किती दिवशी बाबा बघ ना. हाय होय, यो अमिताभ बच्चन बा. अमिताभ बच्चन यो अमिताभ बच्चन बा. अरे मीटिंगला जायचं होतं, यांची मीटिंग होती. तू कुठे चाललाय? एवढे ड्रेसिंग मारून बाबा डेंजर. बाबा बाबा यारू तू चला का? आईच बाप राहू दे, तू चल. शिर्डीला येत ना तू? आपण जाऊ 3 वाजता. ये तू घरी. ओके. हे रित्या कुठे गेला? जाऊ का? गाईस कशी दिसते गाडी. लिंबू मिरची पण लावला. टिपटॉप. तर गाईस आता आम्ही निघालोय. म्हणजे जरा झोपलेलो मस्त, एकदम भारी झोप काढली. म्हणजे ड्रायव्हिंग करायला लागेल ना. सो मस्त 2-3 तास मस्त झोप घेतली. आता निघतोय आम्ही. कपडे घेतलेत मी, पॅकिंग वगैरे करून ठेवलेले मी झोपण्याआधीच. सो आता कपडे बॅग याच्यात ठेवतो, आपला कशात गाडीत ठेवतो. उसके बाद फिर डीजल भर के आरू को लेने के लिए जाते. आरू उधर राह देख रहे हैं हमारी. उसको लेने के लिए जाते, फिर घर पे आते. फिर मम्मी को लेते. कौशल का फोन आया था. वो बोल रहा था कि किसी को लेके मत आ, बहुत हमारा बैग है, किसी को लेके मत आ ज़्यादा. 2-3 जन ही लगा क्योंकि गाड़ी में बैग डालने गए. सो चला निघतोय मी आता. ये लवकर खाली का? यांची तयारी झाली का बघू दे. टँग 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 डेंग डेंग डेंग. नाही ना
ती बोलते नको बोलते जिजूंना मारा नाही बोलते. अरे त्यांच्या नशिबातच नव्हता आज यांना. जाऊन आलं तर मागची नाही मला ते नाही. जाऊ द्या काय बोलू. दीदी आय विल मिस यू. झाले का तयारी भांडे. चल मी जातो मग. हे साक्षी कुठे आहे ग. स्कूटी कोणी काढली. छायला जोरात काढली. येते ना चालत. ए बापरे ही सुंदरी कोण आहे. हे बाबू मी तुझ्याबद्दल असं ऐकलंय की तू महाबळेश्वरला का मम्मी पण त्रास दिलाय. कोणाला जड झाले. ए बाबू पण तू मम्मा आणि पप्पा बोलत होते डॅडू की बोलते तुम्ही ना फक्त त्रास दिला महाबळेश्वरला. हो का. हा माव नाही तू बोल ना इकडं. तू पण येते का. तू पण येते कशाला का. तू नको येऊ. तू तिकडे गेला आम्हाला त्रास देशील. नको येऊ. आई अरे बापरे सोन्याची चेन घालणार रे तू. आई शपथ यार. आई सोन्याची चेन देते तिला. चल मी जातो. चला गाइस डीजल भर के आते और आरू को लेके आते. एकदा बोला ना गाडी कशी दिसते. गाडी एकदम ओके एकदम सेक्सी दिसते. खूप खूप धन्यवाद तुमचा. असं सर तुम्हाला हॅट्स ऑफ. अरे खरंच धन्यवाद. थँक्यू. चलो थँक्यू. गाईज जिथे तिथे गाडीचे फॅन्स भेटतात. आपली गाडी तशी घेतली ना गाईज. एवढी भारी गाडी घेतली. हे पेट्रोल पंपवाले एवढे डेंजर बघतात ना गाडीला. मला अशी एकदम ते बोलतात ना म्हणजे असं घमंड नाहीये. मला एकदम म्हणजे तेव्हा आनंदच वाटतो की मला माझ्यापेक्षा गाडीला जर प्रेम असेल ना तुमचं गाईज तर मग मी समजत नाही की तुमचा माझ्यावर लय जीव आहे. माझ्या गाडीवरती जर तुम्ही जास्त जीव लावला ना तर मग मला ते बोलतात मला काय सांगायची गरज नाही की तुमचा किती जीव आहे माझ्यावर. मला माझी गाडी पहिले बाबा. लय जीव आहे माझ्या गाडीत माझा. मग ते दादा आता बोलत काय सेक्सी दिसते बोलते गाडी. मी बोला आहो बोल चाललोय आता शिर्डीला. बोल तिन्ही गाड्या घेऊन चाललोय. थार स्कॉर्पिओ पण एन. हा का. मी बोल हो. मग त्यात लय भारी दिसते गाडी. कितीला पडले. मी बोला पडले बोला 25 लाखाला. लय भारी दिसते बोलते गाडी. इससे बड़ी खुशी मेरे लिए कुछ नहीं है गाइस. याच्यापेक्षा आनंद म्हणजे ते बोलतात ना काहीच नकोय मला माझ्या गाडीवरती एवढा प्रेम भेटतोय ना बस. और कुछ नहीं चाहिए मुझे. सो चला गाईस डिझेल भरून झाला. आता आरूला घेऊ घरी जाऊ. यांचा कारा घेऊ आता. कारण की तुम्हाला माहिती आहे फॅमिलीचं कसं काम असतो. नुसतं तयारी करताना टाइमपास त्यांचा. कौशल तिकडे मला फोन करतो दादा लवकर निघ म्हणून. सो ज्यादा वक्त नहीं करने का जाया करने का निकलते हम लोग अभी. चलो तूने मूड ऑफ किया मेरा समझा ना. मूड ऑफ किया मैंने. तूने मूड ऑफ केला माझा. तुम्ही चल जाऊ का. येडे तुला बोललो मी घरी येतो ना घ्यायला. अरे मम्मा बोलली परत शाळेत तुला कशा त्रास देते. मग पप्पा आलेले. मग सांगा ना मला ते बाबा चाचू मी पप्पा बरोबर येते. मी बोलले पप्पांना फोन करा. पप्पा बोलतात नाही चल तू नसेल निघा. असं का. हमारे इथून एक हैप्पी डेंट क्योंकि कैसे वो अच्छा होता है ना खाने के लिए. गाड़ी चलाने के लिए मजा आएगा. और क्या बोलती सच में अरे एक गाडीचा फॅन भेटलेला मला. बोलतो काय सेक्सी दिसतो बोलतो तुमची गाडी. बोलतो
नाही आत्ता पण आता काय? हे काय डिझेल भरायला गेले तेव्हा बोलते गाड़ी तुमची लय सेक्सी दिसते बोलतो. आरू को पता है वो फीलिंग क्या है क्या आरू. अरे चला ना रे, चला ना, उतरा ना खाली. हे उतर ना, चल ना खाली. हा मग हे कुठे लोकेश भांडे, कुठे लोकेश भांडे, लोकेश कुठे. चला बाबा हे बंद करा जरा, लाईट बंद कर. चला हे काय बोलल, काय बोलणार ती, हे बोल ना. चला फुल धमाल. आज मी मुंबई इंडियनची टी शर्ट घातली. दुनिया हिला देंगे. कुठे गेला तनिष. चल गाईस, आमच्या एक न्यू मेंबर ऍड झालाय, आवाचा मुलगा, त्याला पण घ्यायला घेतला. कधीच खपणार नाही यांच्यापेक्षा, ते बोलते त्या माणसांपेक्षा बॅगी जास्त आहेत. चला कशाला तुम्ही कशाला कॉफी पियायला लावले. कॉफी प्यायची म्हणजे जाताना जरा बरं वाटतं, उपवास आहे ना. एक अशी दे ना, कधी पण वाट बघते तुझी. सगळ्यांच्या पहिले मी तू स्कूटी घेऊन जाणार, तू कोण आहे, काही हिरोईन आहे का तू. मी दुपारपासून जेवली नाही, तुम्हाला विचारलं का जेवली का स्कूटी बिटी घेऊन जा, स्कूटी बिटी घेऊन जा. सुप्रे आहे का तू, सुप्रे आहे का, सुप्रे आहे का. त्या टोपी पण घेतो, माझ्या डोक्यात होता, वाचलो पण नाही. आता तुला येणार नाही, पण नाही वाचला. टन किती एवढा मोठा टन किती अक्का गाव फिरत नाहीस. मी माझी लॅपटॉपची बॅग पण घेतली, कारण की रिस्क नको तिथे गेलो परत स्पेस वगैरे, तो त्यापेक्षा घेऊन ठेवते. आई काही काही पान मी चालवलं काही नाही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. बाबा येतोय. शिर्डीवाले राजा की जय. इकडनंच खोललं काय, लाव ना सगळं व्यवस्थित बोला. इथूनच खोललं. इथून काय करू. गाईस, आमची एक गाडी कॅन्सल झालेली आहे अशा प्रकारे, कारण की एक्स्ट्रा होत होती. काय झालं गाईस, आमची गाडी एक एक्स्ट्रा होत होती. मग दादा बोलतो नको, बोलतो तार राहू दे, स्कॉर्पिओ, दोन्ही स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. बोला ठीक आहे. गाईस 6 वाजता पोहोचणार होतो. किती वाजले रे. 6:09 झालं. पोहोचणार होतो. समृद्धीला का अजून पोहोचलो नाही. नुसती फिरवा झाले, गाडी फिरली, परत गाडी फिरवली. चला चला. ते रस्त्याचं काम चालू ना, म्हणून इकडून तिकडून फिराफिर चालू. काय सांगू तुम्हाला, ये दुःख काही खतम नाही होता. क्या करू. खूपच आमची फिराफिरी झालेली. मागच्या टायमाला आम्ही जेव्हा गेलो, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल. ए करे जरा एसी कमी का. मागच्या टायमाला आम्ही लय स्लो मध्ये गेलो, म्हणजे एकदम पद्धतशीर गेलतो. स्लो पप्पा होते ना गाडी चालवला, एकदम स्लो मध्ये एकदम पद्धतशीर गेलो. आता लय चुकामुक होती लय. बघू आता, वो बोलते ना भगवान के पास जाने का रहेगा तो बहुत अड़थले आते हैं, वैसा ही है हमारा. बहुत अड़थले पार करके अभी भगवान बुलाएंगे हमको. अभी देखते हैं कैसा क्या है. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनाच्या सुटती गाठी. नाही कोणी सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावळी स्वामी, सुखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी.
गाईस तर आम्ही म्हणजे बोलतात ना 20 किलोमीटर आहे आम्हाला इथून शिर्डी. थांबलोय. लय पास आलो लय पास. नुसता जेट घेऊन आला दोघांवर. आता बघू काहीतरी नाश्ता पाणी करू नाही तर मग यांना बघू आता कसा काय विषय. काय म्हणजे काय विषय याचा त्याचे बघा काढ लागते पैसे लागते त्याला किती रुपये. एवढा काही एवढा फास्ट आलो ना आम्ही बोलून सोय नाही. माफिया गाडी विषय बघा अशी लोक बघू दिला फी सायरन बिरो वाजवला आम्ही. असं काय चमकतात काही गाड्या. ये क्या बोलते उसको सुख सुख है सुख. What you want bro? I want bubbly. I want bubbly. How much money? 110. 110. In 110 we can get what? माझे इंग्लिश आते होतो बोलतोय ना बोलायला बोलतोय. In 110 what we can get? Oreo silk and जास्त प्राइस मध्ये आलो अवकात देऊ आलो. अरे आपल्याला आपल्या पुरी मलाच बघतो तुम्हाला नाकात घुसवतो डायरेक्ट कॅमेरा आणि सांगतो सगळ्या साक्षी पण काय यार रिच एकदम असं वाटतं एकदम जाऊ दे. हिला बोललो सगळ्या पुरे आपल्याकडे बघतात माझ्याकडे बघतात. असंच बोलता काय काहीच लक्ष नका देऊ जरा. भगवान के यहाँ जाते जाते वो थोड़ा सा दिमाग में एक आटा उसका ढीला हुआ है. थँक्यू. हा चल चल काय पाहिजे काही. चला निघालो आम्ही आता 2-4 फोटो वगैरे काढले. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अशा प्रकारे. ओम साई राम ओम साई ओम साई राम. तर गाईस आम्ही आलोय म्हणजे तुम्हाला तर दाखवलं मी. आम्ही शिर्डीमध्ये एंट्री केली म्हणजे सगळं झालंय. आम्ही रूम बघायला गेलो पहिल्या ठिकाणी गेलो तर तिथे आम्हाला जाम कॉस्टली बोलत होतं. 2 काय किती 2,500-3,000 रुपये बोलत होता काहीतरी एक रूमचे. आता आम्ही उद्या चेकआउट काय 10 वाजेपर्यंत करणार नाही वाजले तर 9. ज्या हार्डली आम्ही किती ते बोलत ना 6 ते 7 तास आम्ही फक्त बसू शकतो रूम मध्ये. त्यातले 2,000 रुपये बोलले तर मला लय कॉस्टली झालं. म्हणून मी बोललो दुसरं आम्ही दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी यायचो ना द्वारावतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला जाम स्वस्त म्हणजे दरवर्षी रूम भेटतात चांगली होती. तर मम्मी मला बोलवते की तिथेच जाऊ आपण. मग आम्ही इकडे आलो ना दादा दुसऱ्या ठिकाणी गेला. त्याला बोललो ये इकडे बोललो उगाच बिनकामाचे आपण कशाला पैसे वेस्ट करायचे. तर ठीक आहे बोललो आता बघू रूम वगैरे कसे आहेत. पण आम्ही म्हणजे माझं मत सांगतोय ना की आम्ही जेव्हा इथे येतो ना इथले रूमचे म्हणजे ते होतं तर काहीच म्हणजे कोणतीच होतं ना हे नसतं म्हणजे कंप्लेंट नसते की बाबा या रूमला हे नाहीये पाणी नाही किंवा काहीच नाही. सगळं एकदम प्रॉपर अवेलेबल असतो. म्हणून आम्हाला इकडे कधी पण शिर्डीमध्ये आले ना तुम्हालाही सजेस्ट करतो कधी शिर्डीमध्ये आले ना तुम्ही द्वारावतीमध्ये या एकदम भारी रूम भेट. बस आता आम्ही बघू आता दादा येतोय रूम वगैरे बघायला जाऊ कसे काय मग दाखवतो. हा लवीना बोल काय बोलते. लवीनाला बाजूला ना गार्डन पण आहे. हा इथे गार्डन आहे. गार्डन मध्ये साईबाबांचे सगळे म्हणजे ते बोलतात ना आरती वगैरे घेताना परत सगळं दर्शन हा लाईव्ह दर्शन बरोबर लाईव्ह दर्शन फुल इथे गार्डन मध्ये सगळं दाखवतात. खूप मजा येणार. मज्जा तर तुम्हाला माहिती आहे सायराज ब्लॉग्स मध्ये सायराज ब्लॉग्सची फॅमिली इतकी भारी आहे की एन्जॉयमेंट होतेच कुठेही जा. आम्हाला मी तर बोलतो आम्हाला रूमची पण गरज नाही. आम्ही कुठं गाडीत बसलो तरी आम्ही आमची एन्जॉयमेंट. सो आता बघू कसा काय विषय. दादा येतोय रूम वगैरे दाखवतो तुम्हाला मी. चलो जाते आम्ही. तर गाईस फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे अशा प्रकारे. पप्पा पण भेटलेला आहे आम्हाला.
पीस लुकडा लावून आलाय. पीस लुकडा आहे दाडा होता. काय जाम झाला ते काम करायचं. इथल्या लाडू पण घेऊन आले ना. खूप मस्त वाटतंय. तू बोलते ना पप्पा और भाई को देख के बहुत सुकून फील हो रहा है. सुकून. फैमिली एकदम मस्त मजा. गाईस लय भूक लागली आम्हाला. सो बोललो जरा काहीतरी खाऊन येऊ. आता आम्ही जाऊ बिलगाला. बिलगाला हे बाई बुट्ट्यांची लाईट गेला पाहते. सो आता जेवायला जाऊ. कसं काय विषय आहे बघू. आता तुम्हाला माहिती आहे इथं देवा ठिकाणाला तर व्हेजच खायला लागणार आहे. तर मला काय मला नॉनव्हेज नको हे व्हेजच पाहिजे. शॉर्मा पाहिजे की खाली इकडे बोललो काय. सो चलो अभी देखते कैसा काय. गाईस पनीर ना रोटी आलेली आहे अशा प्रकारे. गाईस तर फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जास्त लाईट तुम्हाला माहिती आहे व्हेज खाल्ला आहे. लाईट एकदम ओके मध्ये खाल्ला सगळ्यांनी. एकदम पद्धतशीर म्हणजे. तो अभी देखते रूम पे जाएंगे. गाईस एवढी थंडी आहे ना सांगून सोय नाही. एवढी थंडी आहे काय बोलू. माझा आवाज पण मध्ये मध्ये बदलतो. हे बघ हे बघ थंडीमध्ये आवाज बदलतो माझा. चलो अभी जाते हैं रूम पे.